बाजरीची भाकरी रोडगा, वांग्याचं भरीत म्हणजे रोडगा, हा नैवेद्य प्रत्येकाने आपल्या घरी दाखवायचंय. का बाबा तुझ्या घरी माझ्या घरी देव असेल तर नाही, तसं नाही. देव हा सगळ्यांचा आहे आणि हा देव सगळ्यांसाठी आलेला आहे. सगळ्यांनी राग रोज जे असेल ते मागे चालायचंय आणि सगळ्यांनी नैवेद्य देवाला दाखवायचे. चला आता पुढचा घ्या.
एक जण विचारा, एक जण. मला तुझी हलगी दे. थांबा. थांबा, सगळ्यांनी का बसा. सगळ्यांनी का बसा. चल, तुझी मला हलगी दे. तू माझ्या इथे बैठकीवर आलीस, माझं काय चुकलं ते सांगून दे. चल, मला हलगी दे का तू आलीस इथं साक्षात करून दाखव मला. सांगलेलंच नाही मात्र सरे का गोष्टीला आता योग घालून आता द्या लगेच कुलदेवी तुमच्या मी सांगा मला काय ते करायचं मार्गदर्शन दे. आणि आमच्या पोराबाळांच्या मांडवच्या उचल एक एक हातात तुम्ही जेजूला घेतलं काय अशी धरून अशी मोडा तुम्हाला या काय पुढे घ्या काढू नका. सदानंदाचा पहिले वाटीत चेक करा, कोणत्या वाटीत रुपया असेल तर हातात ठेवा. आईच्या नाही, आईच्या नाही. बाकीच्या वाट्यात तुकडे तुकडे करा, तुकडे तुकडे घ्या. पाच तुकडे हातात घ्या आणि त्यावर आपण जेजुरी गडावर गेल्यानंतर कासवावर उभे राहतो आणि कासवावर उभे राहून देवाकडे तोंड करून आपण भंडारा उधळतो. तसा आपला देव आता आपल्या घरी आलेला आहे. आता आपण हा भंडारा आपल्या कासवावर उभं राहून देवावर उधळायचंय. आई राधा उदे उदे ए ताई, ए नम्रताई, ताई जागा उठ असून दे. व्हिडिओ
देऊ ना ते तुम्ही उचलू ना. ते राहू दे त्यातलं बाई. आता नुसते तांदूळ घे. तिला बोलूया पहिला आम्हाला पहिल्या व्हिडिओ आई राजा उभे. आता दुसरा थांब. बघ गोंधळ पावन झालेला आहे. मला खात्री यांना खात्री तू द्यायचीस. तू इथं आहेस की नाही एकविरेच्या रूपामध्ये तू तिथं तारलेलं बसलेस. पण आज ह्या घराचं रक्षण तू करायचेस. जसं मला इथं आणलंस तसं ह्या कुटुंबाला माझ्या तिथं आणायचेस. चंपाषष्ठीला हसत खेळत या कुटुंबाने चंपाषष्ठी साजरी करायला पाहिजे. आता 18 तारखेला तुझी चंपाषष्ठी आहे. चल ये माझ्याकडे गोंधळाला. मी तुला आमंत्रण करते. ते चल चल ये माझ्याकडे सदानंदाचा आई माऊलीचा उदे उदे. अण्णा हिरा परिवार सकुटुंब सपरिवार करंजा नवापाडा. आम्हाला आमच्या देवांना नाराज केलेलं म्हणून आम्हाला आमच्या सासवांशी सांगितलं का तुम्ही काहीतरी देवांचा बघा. आम्हाला असं असं सांगितलं देव येऊन चाललं म्हणून. तर आम्ही सर्वांशी ठरवलं का आपण आपलं काय माऊलीचं संस्थान ते तुम्ही आपण विचार करूया. आम्ही सर्वांजवळ गेलो, भक्तांचे गेलो, पुजाऱ्यांचे गेलो, सर्वांचे गेलो. आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या जागृत देव आहे, तुम्ही काही करू नको, तुम्ही गोंधळ घाला, तुम्हाला सगळं सपरिवाराला सकुटुंबाला सगळं शांती भेट. म्हणून आम्ही हा गोंधळ आम्ही आमच्या 11 घराण्याशी हा गोंधळ घातलेला अण्णा हिरा परिवाराशी. सो तुम्ही हे सगळे परिवार आम्ही हे परिवार आमचा कुटुंब नाही, आणि आमचा परिवार आहे. हा आणि अण्णा हिरा परिवार आमचा 11 घराणं. 11 घरांना. आणि जो आता गोंधळावर कोण बसले तर मला आम्ही बसलेलो आमचा भावजी मोठा प्रसाद गंगाराम कोली, त्यांची मिसेस प्रसाद कोली, मी प्रगती अमित कोली, माझं अमित चिंतामणी कोली. आम्ही असं आम्हाला त्यांची मानाचा वाटा दिला पहिला मोठे असताना. त्याच्यानंतर आमच्या दुसऱ्या जावहान त्यांचा आम्ही 3 वर्षांनी हे सो गाईज आता बघताय तुम्ही आपल्याला छान अशी माहिती सांगितलंय. प्रत्येकाला यो मानाचा चान्स मिळणार. आता आम्ही घातला आमच्या सासवांशी आता आम्ही त्यांचा मान बसलोय, घेतला, याच्यानंतर आम्हाला आमचे दुसरे सुलसाला मान भाऊ दिला. ते बसतील असं म्हणजे दरवर्षाप्रमाणे आम्ही करू म्हणजे आमच्या पद्धतीनं असं. इथे आमची आता नंतरची जी पिढी आहे ती हे कार्य चालवणार. सो गाईज मला इथं बोलवलेली म्हणून मी आलो. तुम्हाला यांचं कुटुंब पण मी दाखवला. सो आता कसा व्लॉग वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा.